रस्ते, ड्रेनेज, पाणी अशा विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 12 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातील 9 कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल. या आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिवचनाने नागरिकांची मने जिंकली. प्रभाग 11 मधील राजीव नगर येथील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली. लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमेदवार युवराज सरवदे, शारदाबाई रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम, राजकुमार हंचाटे, प्रकाश महंता, गणेश चौरे उपस्थित होते. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला. आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 11 सह शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला आहे. सोलापूर शहरात विमानसेवा, आयटी पार्क, समांतर जलवाहिनी, समतोल पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी अशी अनेक विकास कामे झाली आहेत. भविष्यातही अनेक विकास कामे होणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 सह सोलापूरकरांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. दादा मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही आमदार आहेत, तुम्ही पालक आहेत, आमच्या अक्कलकोटचे जनता आहेत, माझे नातेवाईक पण खूप आहेत तिथं. तुम्ही सदा जातीने लक्ष घालणार आहे युवराज, पण तुम्ही तर काम करणारच आहे. पण जाता येता मी पण रोज इथून जातो. माझंही लक्ष अक्कलकोट वासी असतील, माझे पाहुणे गावले असतील, माझे कोण जवळचे असतील, म्हणून सगळ्यात जास्त लक्ष माझं प्रभाग 11 राहणार आहे. आणि हे करत असताना युवराज, पोन्नम साहेब, रामपुरे ताई, कडगंची ताई, तुमच्यासाठी आमच्या हंचाटे सरांनी एक पाऊल मागे घेतलं. आमच्या सतीशवर पण कमी जास्त थोडं गडबड झाली. मी शेवट प्रयत्न केलो होतो. माझं लहानपणापासून क्रिकेट खेळला माझ्यासोबत हे सगळे आमचे युवराज सगळे आमचे बाळासाहेब गुरुजी शिकवत होते आम्हाला. त्या लोकांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा. आमचे लोक हे इमानदार आहेत, भाजपशी प्रेम करणार आहेत, मोदींवर प्रेम करणार आहेत, देवेंद्रजीवर प्रेम करणार आहेत. निश्चितच तुम्ही काम हे जे सोलापूरसाठी केलं आहे, माझं हा ट्रॅक रेकॉर्ड बघून येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही या सगळ्या जनतेच्या वतीने मी देतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याच्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 147 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात देखील इतका निधी मिळाला नाही. खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 90 लाख रुपयांचा तरी निधी दिला आहे का, असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला. आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहणार आहे. MIM सारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. माझी असेल रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात, परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण पाहतो की लोकसभेला, विधानसभेला कसे लोक एकत्रित येतात, कशा त्यांच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात. जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर इमाम बसून घ्यायचंय का? सांगा, डोक्यावर इमाम बसवलेलं तुम्हाला चालणार आहे का? आपण संघटित राहिलो, आपण एक संघपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगणातली तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे. आज सोलापूरची विमानसेवा सुरू झाली, सोलापूरच्या आयटी पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली. इथे सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत. तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या MIDC मध्ये कामाला जाता, कोणी टॉवेल कारखान्यात जात आहे, कोणी गारमेंट मध्ये जात आहे, कोणी चादर कारखान्यात जात आहे. 15 वर्ष प्रणिती शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 56 कोटी रुपयाचे रस्ते त्या अक्कलकोट रोडच्या MIDC ला मंजूर केले आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या MIDCतले सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. एवढा सगळा विकास होत असताना आपण कोणाला मतदान करणार?